2 मिनिटं चेक केला जातोय. चला वाईट बॉल आहे. नक्कीच येथे तिसऱ्या पंचांची देखील आपल्यापर्यंत माहिती आली. एक धावचा बड बाद एक्स्ट्रा रन्सने खाता ओपन झालाय. तर शिवण्या गावदेवी शिवकर. चला वाईट बॉल आलाय. पहिल्याच बॉल मध्ये आपण पाहिलं तर शिवण्या गावदेवी 11 शिवकर संघ फलंदाजी करतोय. चांगला फटका पाहू शकाल मात्र क्षेत्ररक्षकाला आहे आणि ते मात्र सुंदर झेल टिपलाय. आणि तदनंतर आपण पाहू शकाल पहिला विकेटचा पतंग फलंदाजाला परतावा लागेल तो अभिजित पाटीलला खेळाडू कक्षामध्ये. शिवण्य गावदेवी 11 यांच्या संघासाठी आपण शिवकर संघासाठी पाहिलं तर अनिल जे डवले यांच्या वतीनं तब्बल षटकार किंवा चौकार हॅट्रिक साठी प्रकल्पग्रस्तांचे बुलंद आवाज दादांच्या वतीनं 1000चं कॅश प्राइज लागले. सुंदर बॉल गुड डिलिव्हरी चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. आपण पाहिलं तर निशांत 11 दादरपाडा संघाचा हा गोलंदाज तो षटक क्रमांक पहिलं. त्यानंतर आपण यश पाटीलला पाहता. पहिला सत्र चालू आहे. 2 फ्रेश सापडे मात्र पूर्ण झाले. तिसऱ्या मॅचला इथे सुरुवात आहे. निशांत 11 दादरपाडा आणि शिवण्या आपण पाहिलं तर गावदेवी शिवकर संघ. षटकातील पुढला बॉल सुंदर बॉल लावडी अपील थोडक्यामध्ये अपील झाली होती. तत्पूर्वी आपण पाहू शकाल सिंगल रन्स कंप्लीट झाली. परंतु इथे काय घडलं चुकी झाली क्षेत्ररक्षकाची आणि त्यानंतर 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाबा संख्या मात्र कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि लेग बायचा इशारा सरांचा आमच्या पर्यंत येतोय. 2 धाब्याने संघ पुढे जाईल. आपण पाहिला तर शिवण्या गावदेवी शिवकर संघ जो त्याच्या वाट्याला प्रथमतः फलंदाजी आली आणि एका साईडला आपण पाहिला तर नक्कीच निशांत 11 दादरपाडा संघाची धाबसंख्या स्कोरवरती 1/4 या आकड्यावरती. स्ट्राईकवरती फलंदाज जीवन पाटीलला पाहता. यश पाटीलच्या षटकातील हा पुढला बॉल सुंदर बॉल बॅटला ब्रोज झाला होता. तत्पूर्वी एकच सिंगल रन्स मिळेल. एका धाबीने आता मात्र संघ पुढे जाईल आणि संघाची धाबसंख्या 5 आकड्यावरती. यश पाटील एक चांगल्या प्रकारचा आपण विचार केला तर पॉवर प्लेचा षटक होतील तर आपण पाहता. षटकातील अद्याप विचार केला तर शेवटचे 2 बॉल आहेत. मैदानाच्या आतमध्ये जीवन पाटील आणि प्रणय मात्रे ही जोडी आपण पाहता. आता स्ट्राईक वरती फलंदाज प्रणय मात्रेला पाहता. यश पाटीलच्या षटकातील हा 5वा बॉल आडव्या पट्ट्याने केलाय. सेकंड स्लिप मध्ये चांगला मात्र ती चेंडू अडवलाय. हा चेंडू डॉट जातोय. संघाची धाबसंख्या त्या स्थितीमध्ये राहिल्यात 1/5 आकड्यावरती. निशांत 11 दादरपाडा संघ उरण तालुक्यातील हा संघ आपण पाहता. एका साईडला पनवेल तालुक्यातील हा शिवण्या गावदेवी शिवकर संघ पाहतात. एक चांगला बॅटर रंगेल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल अंतिमचा डिलिव्हरी आपण पाहतात पहिल्या षटकातील. फुलटॉस बॉल तेवढाच मात्र चांगला स्टेडियम पद्धतीने पटका सजवला क्षेत्ररक्षकाला. चेंडूला जज करतोय पैकीपर्यंत. येथे बघता बघता 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने मात्र समाधान मानावा लागतो. तर शिवकर संघाला एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण विचार केला तर शिवण्या गावदेवी शिवकर संघाची धाबसंख्या 1/7 या आकड्यावरती. 5 षटकाची मॅच आपण पाहतात. अतिशय सुंदर दिमागदार सोहळा आणि कालच्या पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर
श्रीदत्त भाताण संघाने मेगा फायनलचा प्रवास गाठला. कालच्या पहिल्या रात्रीमध्ये आज ही दुसरी रात्र, मेगा फायनलची रात्र, अंतिमची रात्र या स्पर्धेची आपण पाहता. सालाबाद प्रमाणे आमचे वासुशेठ साहेब यांच्या माध्यमातून 16 संघांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. 15वा वर्ष आहे. नक्कीच त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतो, कारण खूप सुंदर स्पर्धा कोळी कोपरची आपण पाहतात मित्रांनो. 15 वर्ष झालेत. नक्कीच आमचे सागर रिवाल असतील, रवींद्र मात्रे सर, हे सर्व ही कमिटी आपण पाहिलं ना एकत्र चालत असतो. आणि आज देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेट झाली. जावे मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र आपण विचार केला पहिल्या सत्रासाठी षटक क्रमांक दुसरा गोलंदाज निशांत इलेवन दादरपाडा संघाचा गोलंदाज रोहित गायकवाड आलाय. रोहित गायकवाड या स्पर्धेचा उच्चांक देखील आपण पाहिला. पाळी या संघाने नक्कीच एक उत्कृष्ट डीजे मास्टर महेश मॅडी यांच्या वतीनं निशांत इलेवन दादरपाडा संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर षटकातील पहिला बॉल, पुलटाच बॉल, चांगला फटका पाहू शकाल, मिड विकेटच्या रिझन मध्ये जाईल. चेंडू दन दन करता मात्र 4 धाबेसाठी हा दर्जेदार चौकार. चला पण पेठ संघाचा कर्णधार सार्थक मात्र आपण यायचंय टॉससाठी, आणि चॅलेंजर पारगाव संघाचा कर्णधार रोहित पाटील. चला पण नेक्स्ट मॅच आपण आपल्यासाठी हा पहिला पुकार आहे. टॉससाठी यायचंय, रिबस अटेंड करायचा होता परंतु दांड्या उडवल्या, उद्ध्वस्त केला. विकेट क्रमांक दुसरा इथे परताबाला गेल तो शुभण्य इलेवन गावदेवी शिवकर संघाला हा दुसरा झटका. थँक्यू. आता मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज वासुदेव आंग्रे आला. एका साईडला विचार केला तर रोहित गायकवाड चांगल्या प्रकारचा षटक हतलताना आपण पाहता. शिवण्य इलेवन गावदेवी आपण पाहिला शिवकर संघाची स्थिती सध्याची पाहिली ना तर तब्बल 2 बाद 11 धाबा पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना. एका साईडला रोहित गायकवाड चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण वासुदेवला पाहता. षटकातील रोहित गायकवाडच्या पुढला बॉल, चांगला चेंडू यॉर्कआउट पद्धतीने येतला. या तसं सध्याच्या टेनिसच्या क्रिकेटकडे आपण जर विचार केला ना तर या चेंडूला फार महत्व आहे, कारण बऱ्याच वेळा आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतो असे चेंडू हाताळणं गरजेचं आहे. आणि निशांत इलेवन दादरपाडा संघात ती कामगिरी करतोय. ओव्हर क्रमांक दुसरा त्यांना रोहित गायकवाड एक चांगल्या प्रकारचं चेंडू हाताळला अगोदरचा आपण पाहिला. तर षटकातील पुढला बॉल, आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आला, चेंडू आउट ऑफ द पार, काउकॉर्नरच्या डोक्यावरून गेलाय हा 6 धाबेसाठी दर्जेदार षटकार. संघाची धाबसंख्या आपण पाहिला ना तर शिवण्य इलेवन गावदेवी शिवकर संघाची धाबसंख्या आता पोहोचली ती 2 बाद 17 धाबा. वासुदेव वांगरेच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र रोहित गायकवाड षटकातील पुढला बॉल, पुन्हा एकदा मात्र चांगला फटका, सेकंड स्लिप मध्ये चेंडूची अडवणूक झाली.
इथे प्रयत्न होतं स्केरलेकच्या डिव्हिजनमध्ये पटका सजवायचा होता वासुदेव वांगरेला, परंतु रोहित गायकवाड देखील चांगल्या प्रकारचा इथे मात्र वेग पाहायला मिळाला चेंडूवरती. सगळ्याची स्थिती पाहिली ना तर तब्बल 2-17 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी, अंतिमचा चेंडू. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा प्रयत्न चांगले होतं, तेवढा चांगला जजमेंट झाला, पैकी मात्र चूक आली. एक धाव मिळेल. ओमी कोहलीने मात्र चेंडू पकडला होता. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. आपण जर विचार केला तर शिबंड्या इलेबड गावदेवी शिवकर संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2-18 धावा, 18 रन सपड पाहता. आता स्ट्राईक वरती वासुदेव वांगरे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. पुढे एकदा मात्र तिसरं षटक बदलण्यासाठी पुढे एकदा गोलंदाज यश पाटील. फुलटॉस बॉल, चांगला फटका घेण्याचा अगोदर प्रयत्न होता, परंतु आता पाहू शकाल पाहिलं एक रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे 4 धावेसाठी हा चौकार. आणि ते मात्र नक्कीच चला नो बॉल आहे. 1+4 अशा 5 धावा आल्यात. त्या 5 धाब्याने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 23 धाबा. पुढचा बॉल प्रिंट असेल. सामोरे मात्र ज्या फलंदाजाने आपण पाहिला तर वासुदेव वांगरे, आणि एका साईडला मात्र प्रिंटचा बॉल यश पाटील. चांगला चौपराक दिलाय, सुंदर पटका, लाजवाब लॉंग ऑन मध्ये 1 बाउंस सीमा पार 4 धाब्यांसाठी हा दर्जेदार चौकार. आम्हाला जास्त शांत राहता येत नाहीये. वासुदेव वांगरे सांगतोय, शिवकर संघ सांगतोय, तादरपाडा संघाला काही लाज शबाब पटकेबाजी करतोय. यश पाटीलच्या षटकातील हा पुढला बॉल. रिव्हर्स अटेंड करायचा होता, अगोदर जाणलं होतं गोलंदाजाने. या चेंडूवरती आपल्याला फक्त आणि फक्त वेग पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या त्या स्थितीमध्ये तब्बल 2-27 धाबा. 2-27 धाबा. सुंदर बॉल यश पाटीलचा आपण पाहतात, चांगला वेग आला होता. वासुदेव वांगरे, शिबंड्या इलेबड गावदेवी शिवकर संघ फलंदाजी करतोय. पुढे एकदा मात्र अॅग्रोस द लाईन खेळायचा प्रयत्न होता फलंदाजचं, हे जाणलं होतं. आता मात्र यश पाटील कुठेतरी जाणतोय आणि चेंडूचा मारा मात्र चेंज करतोय. सरांचा इशारा लेग बायचा येतोय. एका धाब्याने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 2-28 धाबा. पहिल्या सत्रामध्ये शिबंड्या इलेबड गावदेवी शिवकर संघ फलंदाजी करताना आपण पाहता. ओव्हर क्रमांक 30 निशांत 11 दादरपाडा संघाचा गोलंदाज यश पाटील. आता स्ट्राईक वरती फलंदाज प्रणय मात्रे. षटकातील पुढला बॉल. पुन्हा एकदा मात्र चांगला पटका पण पाहता लॉंग ऑफ मध्ये हा सजवलाय. क्षेत्ररक्षक येतो जज करतोय. चेंडू पैकीपर्यंत एकच सिंगल रन झाली. संघाची धावसंख्या इकडे पुढे. संघाची धावसंख्या 2-29 धाबा. यश पाटील एका साईडला वासुदेव वांगरे,
ज्याने मात्र चांगला खेळ डाव सावरलाय आपण पाहिला ना. तर नक्कीच शिबंडे इलेबड गावदेवी शिवकर संघाचा, कारण उरण तालुक्यामध्ये एक चांगला दादागिरीचा संघ आपण नेहमी पाहतो निशांत 11 दादरपाडा, ज्याने अनेक वेळेला चांगली कामगिरी केली. त्या संघाला आपल्याला चांगला टार्गेट रचायचा आहे हे मात्र वासुदेव आंग्रेला माहिती आहे. त्यामुळे तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये राहतोय, चांगला तो सेटअप करतोय आणि त्याला माहिती आहे चांगली स्ट्रोक येणं माझ्या देखील बॅटमध्ये गरजेचं आहे. षटकातील पुढला बॉल, चांगला पटका, वासुदेव आंग्रे थांबणार आहे. चेंडू मात्र आउट ऑफ द पार, काव कोणाच्या डोक्यावर गेलाय. असा हा धाबेसाठी षटकार. आपण पाहता संघाची धाबसंख्या 6 पुढे 35 धाबा. 2 षटकार 2 चौकारच्या मदतीने आता चांगलं खेळ करतोय. या पहिल्या पूर्वार्धामध्ये तिसरं षटक, त्या षटकातील शेवटचा बॉल आहे यश पाटीलचा. 35 रन्स टू विकेट लॉस. आपण पाहतात शिबंडे इलेबन गावदेवी शिवकर संघाची धाबसंख्या स्कोरवरती लागल्यात. अंतिमचा बॉल, चांगला क्लिक करण्याचा प्रयत्न होता पण तो हा चेंडू आपण पाहू शकाल इथे कुठेतरी हा चेंडू डॉट आलाय. 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात पहिल्या पूर्वार्धामध्ये. आपण पाहतात त्याला पण टाइम जारी आहे, 4 मिनिटं आहेत. आपण निशांत 11 दादरपाडा संघ चौथं षटक कंप्लीट करण्यासाठी आणि आता एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची देखील आपण दक्षता घ्यायची. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि संघाची धाबसंख्या टोटल रन्स आपण 2 बाद 35 धाबा. प्रथम फलंदाजी करताना शिबंडे 11 गावदेवी शिवकर संघाची धाबसंख्या. चला 4 मिनिटं आहेत. फिल्डिंग संघ आपण निशांत 11 दादरपाडा, आपल्याकडे आता 4 मिनिटं उरली. 4 मिनिटांमध्ये आपल्याला चौथं षटक कंप्लीट करायचं आहे. 55 लक्ष आहे या स्पर्धेकडे, या मॅचकडे. ओव्हर क्रमांक 4 आता निशांत 11 दादरपाडा संघाचा गोलंदाज सुशांत बघत आलाय. चौथं षटक बदलण्यासाठी सुशांत बघत आलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये ओव्हर क्रमांक 4 बदलण्यासाठी सुशांत बघतला प्राचारण केले कर्णधरणे. एका साईडला स्ट्राईक वरती फलंदाज प्रणय मात्रे शिवकर संघाचा आपण पाहता. जर्सी नंबर त्याची 10 देखील आहे. नक्कीच क्रिकेटचा महादेव सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून देईल हा जर्सी नंबर. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅटच्या टोकावरती लागलाय. झेल बराच जीव आपण पाहिला तर अकांताच्या लांब होता आणि त्यानंतर एकच रन्स मिळेल, सिंगल रन्स मिळाली आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र प्रथम फलंदाजी करताना शिबंडे 11 गावदेवी शिवकर संघाची धाबसंख्या 2 बाद 36 धाबा. 2 बाद 36 धाबा. वासुदेव आंग्रे ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार पाहिले. वासुदेवला माहिती आहे आणखी आपल्याला 11 बॉलचा खेळ इथे पूर्ण करायचा आहे. 11 बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स येणं गरजेचं आहे. मॅच मध्ये आपल्याला टार्गेट सेट करायचं आहे. जर निशांत 11 दादरपाडा संघाला फायटिंग करायची आहे तर फायटिंग स्कोर वाढवावा लागेल. त्या पहिल्या पूर्वार्धामध्ये वासुदेव आंग्रे एका साईडला गोलंदाज आपण पाहतात सुशांत भगत. पुन्हा एकदा अग्रोज लाईन केल्याचा प्रयत्न होता की इथे मात्र पटका मिस होतोय. एकच धावेले लेग बायचा इशारा सरांचा आमच्यापर्यंत येतोय. एका धाब्याने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या तब्बल 2 बाद 37 धाबा. चौथं षटक मार्गस्थ त्याला गोलंदाज सुशांत भगतला आपण पाहता. निशांत 11 दादरपाडा संघाचा हा गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये वासुदेव आंग्रे आणि त्याच्या साथीला प्रणय मात्रे ही जोडी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. सुशांत भगतच्या षटकातील हा पुढला बॉल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय
पाहू शकाल मात्र लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला जज केलाय, पैकी चांगली आली, पैकी पर्यंत 2 रन्स कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाबीच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 39 आकड्यावरती. सन्माननीय सुनील शेठ नाईक आणि गणेश शेठ नाईक साहेबांचा शुभ आगमन या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नियती स्पोर्ट आयोजित आज आमच्या 2 चिमुकल्यांचा वाढदिवस अंश आणि वंश यांचा आपण नुकताच साजरं केलं आणि त्यांचा येणाऱ्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. आताचा चेंडू पाहू शकाल, पटका पचलाय, इथे झेल टिपलाय, प्रणयला परतीचा इशारा दिलाय, जाबं लागेल त्याला खेळाडू कक्षामध्ये. दुसरा झटका मिळेल तो शिबंड्या 11 गावदेवी शिवकर संघाला. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये ओमकार डवले आलाय. शिबंड्या 11 गावदेवी शिवकर संघाच्या आपण पाहिलं तर अकेला डोलाय. आमचे पवार साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर षटकार किंवा चौकार हॅट्रिक ठोकली तर टोटल 1000च हे कॅश प्राइज आहे. परंतु शिवकरच्या खेळाडूंना हे बक्षीस पटकावण्यासाठी आता मात्र फलंदाजी करावी लागेल. नॉन स्ट्राईकला मात्र वासुदेव वांगरे आहे, एक चांगला त्याच्या खेळ माध्यमातून पाहिला आपण देखील. पण एका साईडला मात्र आता ओमकार डवले आलाय. ओमकार डवले, सुशांत भगत संघाची स्थिती पाहिली ना 3 बाद 39 धाबा, 3 विकेट लॉस, 39 रन्स पहिल्या पूर्वार्धामध्ये. चांगला पटका पाहू शकाल. पुन्हा एकदा मात्र इथे काय चालू आहे नक्कीच विचार करत होता फलंदाज आणि इथे बघता एक रन्स इथे चोरून घेतली. एका धाबीने संघ पुढे जाईल. तो शिबंड्या 11 गावदेवी शिवकर संघाची धाबसंख्या तब्बल 3 बाद 40 धाबा, 3 विकेट लॉस, 40 रन्स. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात वासुदेव वांगरे स्ट्राईक वरती आलाय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय, कार्पेटच्या साह्याने पटका सजवलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि बघता इथे 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 3 धाबात पलवून घेतल्यात, चोरून घेतल्यात आणि इथे 3 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. 3 धावेच्या मदतीने आता मात्र आपण शिबंड्या 11 गावदेवी शिवकर संघाची धाबसंख्या तब्बल 3 बाद 43 धाबा. 4 षटकं कंप्लीट झालीत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिबंड्या 11 मैदानामध्ये पाण्याची मागणी. चला पाणी घेऊन जायचंय सागर. पाण्याची मागणी झाली मैदानामध्ये. जल हे तो कल हे, एक थेंब जीवनासाठी सातत्याने मित्रांनो पाहतात आपण. आताच्या उन्हाच्या दिवस आहेत आणि नक्कीच आपल्याला जेव्हा पाणी लागेल नक्कीच पाण्याची मागणी करा आणि पाणी आपण बसूनच ग्रहण करा. हे देखील आपल्याकडे लक्ष असेल. खेळाडूला एक विनंती करतो आम्ही. एक सुंदर स्पर्धा आपण पाहतात मित्रांनो, नियती स्पोर्ट आयोजित आणि आज आपण विचार केला ना तर नक्कीच एक सुंदर स्पर्धा आणि आज मेगा पाण्याची रात्र आहे. चला पाणी घेऊन जायचंय. मैदानामध्ये पाण्याची मागणी झाली, आपण लगेच पाणी घेऊन जा. चला चॅलेंजर पारगाव आणि पेठ संघ यायचंय. पाण्याची मागणी झाली. चला चॅलेंजर चिरले आणि पपन 11 पेठ संघाचा कर्णधार यायचंय. तर जसा पहिला पूर्वार्ध इथे संपन्न होईल, आमचे सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये चेंडू मॅड, पाण्याची पुरवठा अशी अनेक सेवा बजावत असतात या स्पर्धेमध्ये आपण पाहतात. मैदानाच्या आतमध्ये चाललेत सागरजी पाटील. पपन 11 पेठ संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चॅलेंजर पारगाव संघ आपला कर्णधार यायचंय.
तर पहिल्या फेरीतील अंतिमची मॅच उरली. प्रेस सामना अंतिमचा राहिलाय. तर सेकंड सामन्याला सुरुवात होईल. आणखी एक आज सिंग मेगा फायनलचा प्रवास गाठेल. आज मेगा फायनलची रात्र पडे पाहता. नक्कीच वासुशेठ भोईर आमचे कोली कोपर गावचे यांच्या माध्यमातून आपल्याला तब्बल 15वा वर्ष ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 16 संघ समाविष्ट असतात. एक चांगली स्पर्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि चला आपण शुभ सन्मान करूया पाहुण्यांचा. आनंद जितेकर यांना विनंती करतो की आपण शुभ सन्मान होईल. तर चला आपण शुभ सन्मान करूया. हॅलो. आंतरराष्ट्रीय खेळमध्ये थालाफेक भालाफेक गोलाफेक असू द्या किंवा कुठलीही मोठी स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेमध्ये सिंहाचा वाटा उचलणारे आणि दापोली प्रीमियर लीगमध्ये पैशाची बरसात करणारा पहिला व्यक्तिमत्व आमच्यावर आनंददादा जितेकर. त्यांच्याकरता आम्ही सहर्ष स्वागत. अतिशय दमदार प्रेम पाहायला मिळालं वासू शेटवर असणारं प्रेम आणि कोलीगावचे दमदार व्यक्तिमत्व आणि आमचे भाई नाईक यांचे बंधू सुनील शेठ नाईक साहेबांचं करूया सहर्ष स्वागत. दमदार व्यक्तिमत्व, दोस्ती राजा माणूस, दिलदार व्यक्तिमत्व, शांत संयमी स्वभाव. तर सुनील शेठ नाईक साहेबांचं स्वागत होतोय वासू शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. नीती स्पोर्ट्सचे अध्यक्ष आणि आरा ट्रॉफीचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते अंश आणि वंशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा करूया आपण मनोचंद करापासून आरा ट्रॉफीमध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये सहर्ष स्वागत. गणेश शेठ नाईक आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज मात्र मामा शिवकरचे आज भरपूर वर्षातनं भेटलेत एका व्यासपीठावर आणि ते शेतकरी कामगार पक्षाचे आणि धडारीचे प्रकल्प असताना धडारीचा आवाज त्यांना पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र आमचे गणेश शेठ नाईक यांचं स्वागत होतोय. माहित उद्या शाल प्रेमामध्ये पुष्पगुच्छ आणि स्पर्धेकर आठवण सन्मान चिन्ह देऊन तर वळूया मैदानाकडे. सामना रंगतदार चालू आहे. पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान अतिथी देव हो. तर वळूया मयूर ना मनोज मात्र मोरावे नावात त्याच्या लय बोलबाला मनोज आला मोरावेवाला. ठीक आहे बा साखर दादा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगला पटका पाहू शकायला इथे क्षेत्रक्षक पोहोचेपर्यंत बराच चेंडू लांब आहे आणि इथे बघता बघता 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. 2 धाबीच्या पद्धतीने आता मात्र आपण विचार केला ना शिवान्य इलेबड गावदेवी शिवकर संघाची धाबसंख्या 46 आकड्यावरती 4 बाद 46 धाबा. शेवटचा स्लॉग ओव्हर आणि अंतिमचे बॉल उरलेत 4. सामोरे फलंदाज माऊली पाटील आणि ओमकार डवले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतात. तर विवेक कासूरकर चांगला फुलटाच बॉल कबरच्या क्षेत्रामध्ये पटका निवडलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला पकडी पेकीपर्यंत एकच धाव. सिंगल रन्स मिळाली. संघाची धाबसंख्या इकडे पुढे धाबसंख्या 4 बाद 47 धाबा. 4 विकेट लॉस 47 रन्स आपण स्कोरबोर्डवरती पाहता. शेवटची 3 बॉल या पहिल्या पूर्वार्धामधले. विवेक कासूरकर आपण पाहता गोलंदाज आणि समोर फलंदाज. इथे दांडी उडली. आणखी विकेटचा पतंग 5वा झटका मिळेल तो आपण पाहिला तर शिबन नाही पण गावदेवी शिवकर संघाला आणखी एक विकेटचा इथे मात्र झटका मिळतो.
नवीन फलंदाज सोहेल शेख आलाय. विवेक कासूरकर षटकातील पुढला बॉल फेकील. सुंदर बॉल फिंगर रोल केला, परंतु इथे काय घडलं, यष्टेश्वर थोडी चूक करतोय. त्याचं तर एक सिंगल रन बाय स्वरूपाने आली. संघाची धाबसंख्या इकडे पुढे, धाबसंख्या 48 आकड्यावरती. शेवटचा बॉल पहिल्या पूर्वार्धामधला हा अंतिमचा बॉल, शेवटची डिलिव्हरी राहिली. विवेक कासूरकर षटकातील शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये पटका चांगला निवडलाय, परंतु एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता इथे दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि इथे पाहता पाहता तिसरी धाव देखील. चला पंच, आम्हाला कळवायचं किती रन्स असतील सर? 2 धावा आहेत. चला आपण पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. शिबांडे 11 गावदेवी शिवकर संघाची धाबसंख्या प्रथम फलंदाजी करताना तब्बल 5 बाद 50 धाबा आणि 51 धावेचा टार्गेट असेल येणाऱ्या 30 बॉलमध्ये. उतारत्यामध्ये निशांत 11 दादरपाडा संघाला पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये आवाजामध्ये बदल. रवींद्र मात्रे सर मात्र रिवॉल मात्रे सरांचा आवाज येईल. तत्पूर्वी चॅलेंजर पारगाव संघाचा कर्णधार आणि पेठ संघाचा कर्णधार यायचे. चला आपण टॉस करण्यासाठी यायचंय. 2 कर्णधारांना हा अंतिमचा पुकार आहे. चला 2 कर्णधार या. पुढे एकदा मात्र रवींद्र मात्रे सर रिवॉल सर जॉईंट होतील. थँक्यू सो मच मनोज. आपण पाहतोय खरं तर RR ट्रॉफी 2026 नियती स्पोर्ट्स कोहली आयोजित या स्पर्धेचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आहे. निखिल नाईक ऑप्टिकचे ओनर्स, खरं तर निखिल नाईक यांचं इथे शुभागमन झालं आहे. अनेक स्पर्धांमध्ये खरं तर निखिल नाईक यांच्या माध्यमातून गॉगल पुरस्कृत केल्या जातात. ते आमचे निखिल नाईक, ज्यांचं R3 मध्ये शॉप, करंजाडे नोडमध्ये अगदी उत्तम गॉगल, चष्मा, ब्रँडेड गॉगल्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ते निखिलजी नाईक यांचं इथे शुभागमन झालं आहे. मोस्ट वेलकम, सुस्वागतम निखिलजी नाईक, आपलं सहर्ष स्वागत. सिरीजसाठी ओकली गॉगल्स जवळजवळ 12 ते 13 हजार त्या गॉगलची प्राईज आहे. म्हणजे मालिकावीर 10,000 रुपये मिळतील आणि त्याचबरोबर 13,000चा हा गॉगल नाईक ऑप्टिक्स चे ओनर निखिल नाईक यांच्याकडनं देण्यात येईल. ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आमची लाडकी नियती भोईर, नियती वासुशेठ भोईर, अंश वासुशेठ भोईर, वंश वासुशेठ भोईर आणि त्याचबरोबर अगदी त्यांच्या मावशीचा मुलगा देखील त्यांच्या समवेत अगदी आपण या व्यासपीठावर बसलेला आहे. ही संपूर्ण फॅमिली तुम्हाला ऑन स्क्रीनवर पाहायला मिळते. त्याला बॅट्समन मैदानात उतरा लगेच ताबडतोब. निशांत 11 दादर पाडा, चला तुम्हाला का उतरायचं आहे. पुन्हा एकदा ऑन स्क्रीनवर अनिलजी डवळे साहेब यांच्या समवेत वासुशेठ भोईर यांची संपूर्ण फॅमिली, चिमुकली ही पाखरं तुम्हाला खरं तर पाहायला मिळत आहेत. अंश आणि वंश यांचा वाढदिवस आज आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा या दोन्ही मुलांना तुम्ही ऑन स्क्रीनवर पाहताय. त्याचबरोबर नियती भोईर, नियती लहान असल्यापासून ही स्पर्धा मात्र सातत्यानं सुरू आहे. मग नियती आमच्या बाजूला कॉमेंट्री देखील करण्याचा आनंद घेत होती, परंतु आता थोडीशी लास्ट आहे. ती 10वीला आहे, 10वीची एक्झाम दिली आहे. वासुशेठ भोईर यांची सुकन्या दादा बाजूला. निखिल शेठ नाईक, नक्कीच आपलं स्वागत आहे.
चला आपण टॉस करूया पप्पन 11 पेट आणि चॅलेंजर पारगाव. पप्पन यांचा मुलगा खरं तर मला खेळताना पाहायला मिळेल. अर्थातच हर्षद. तर संतोषजी पवार यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 5 षटकांचा सामना आहे. चॅलेंजर पारगाव विरुद्ध पप्पन 11 पेठ. चला टॉस करूया आपण. टॉस जिंकलाय चॅलेंजर पारगाव संघानं. यस हर्षलनं जिंकलाय. म्हणजे पप्पन 11 पेठ न पप्पन अर्थातच हर्षल काय निर्णय. बॉल फर्स्ट. फिल्डिंग घेतली आहे हर्षलनं. त्याचबरोबर बॅटिंगसाठी आता आमंत्रित केले पारगाव टीमला. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा वासू शेठ यांची संपूर्ण चिमुकली पाखरं वंश अंश नियती इथून थोडेसे मार्गस्थ होत आहेत. आपल्या पप्पांची स्पर्धा म्हटलं तर घरची स्पर्धा. आज अंश वंशचा वाढदिवस घरी सेलिब्रेट झाला. त्यानंतर या व्यासपीठावरही सेलिब्रेट झाला. त्याबद्दल पुन्हा एकदा अंश वंशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अंश वंश तुम जिओ हजारों साल के दिन हो 50,000. आज खरं तर आई एकविरा चरणी प्रार्थना करूया. वासुशेठ भोईर यांची 2 ही सुपुत्र. खरं तर वर्ष फक्त बदलला म्हणजे वंशा वाढदिवसाला अंश झाला. आणि मच्छिंद्र रोडपालकर म्हणजेच त्यांचा मामा. पहिलाच बॉल. मॅच मात्र इथे झाली सुरुवात. पहिला बॉल डॉट स्विंग अँड मिस. गोलंदाज शांताराम रोडपालकर वासुशेठ भोईर यांचे सासरे बुवा यांचंही आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल डॉट. हो हो अजून एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय बॅट्समन निमेश मोहिते सारख्या एक ताकदवान फलंदाजाला जकडून ठेवलंय. निमेश मोहिते सारख्या फलंदाजाला या वासुदेवनं अगदी अक्षरशः उभं ठेवलाय, जकडून ठेवलाय. याच निमेशनं अनेक स्पर्धांमध्ये मालिकावीर पटकावली आहे. किंबहुना याच मैदानावर देखील त्यानं मालिकावीराचं किताब पटकावलंय. परंतु इथेच त्याच फलंदाजाच्या विरोधात चांगली गोलंदाजी वासुदेव करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. शिवकर टीमचा हा गोलंदाज मैदानावर तुम्ही पाहताय. या मॅचचा आनंद घेताना निलेश वायदंडे पलसपे टीमचे खरं तर एक मास्टर माइंड क्रिकेटर आणि भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते हेमंत भगत उसरले हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. मच्छिंद्रजी रोडपालकर त्यांचे वासुशेठ सासरे बा. हो हो व्हॉट ए स्ट्रोक. सरळ नाही आले मग मात्र त्यानं रिव्हर्स स्वीपचा फटका ठोकलाय. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं स्विच हिटचा हा खणखणीत षटकार. पहिले 2 बॉल डॉट. त्यानंतर एक सिंगल. स्ट्राईकला बॅट्समन ओमकार आला. ओमकारनं षटकार. त्यानंतर खोलात बॉल जर्क मध्ये टाकला होता वासुदेवनं. वासुदेव अंग्रेजचा हा बॉल मात्र एक सिंगल देऊन जातोय. संघाची धावसंख्या निशांत 11 दादरपाडा टीमची एकूण 8 धावा. 8 रन्स करायचे आहेत. 51 धावा बघू शकता आपण ऑन स्क्रीनवर. नियती वासुशेठ यांची सुकन्या मोठी मुलगी, त्यांच्या समवेत अंश आणि वंश बड्डे बॉय लिटल चॅम्प आपण पाहतोय इथून मार्गस्थ होत आहेत. इथे मात्र लेग बाईटचा ज्या पद्धतीनं लेग बिफोर द विकेटचा फील्ड मैदानाच्या आतमध्ये
डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर एकूण चांगली गोलंदाजी झाली पहिल्या ओव्हरमध्ये. वासुदेव अंग्रेची 8 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 8 रन्स ओनली ऑन स्कोर कार्ड. वासुशेठ भोईर यांचे मेहुणे मंडळी देखील इथे आलेत. मेहुण्यांचे पाहुणे आणि ही मेहुणे मंडळी देखील आज व्यासपीठावरनं त्यांची पाहुणचार करत असताना वासुशेठ भोईर. चला स्पीडअप करा. गोलंदाज लगेच रेडी ठेवा. 20 मिनिटांचा वेळ असेल तुम्हाला 4 षटकांमध्ये, याची तुम्ही नोंद घ्या. 24 बॉलमध्ये आता 43 धावांची गरज आहे. वासुदेव आंग्रे नंतर गोलंदाज येतोय. नवीन गोलंदाज न्यू बॉलर ऋतिक येतोय. ऋतिक ढवले. आणि ढवले म्हटलं तर अनिजी ढवले साहेब या व्यासपीठावरनं या मॅचचा आनंद घेत आहेत. पलसपे विभागीय खरं भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. अनिजी ढवले या मॅचचा आनंद घेताना या सर्व मंडळींचं करूया सहर्ष स्वागत. निलेश वायदंडे पलसपे गावचे एक मास्टर माइंड क्रिकेटर. टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड या मैदानावरनं मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर ते संतोषजी पवार यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली की निलेश वायदंडे आणि हेमंत भगत या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावर लागले. सेकंड ओव्हर घेऊन येते ऋतिक ढवले. पहिला बॉल खेळेल. हो इथे फटका फसलाय. सिली मिड ऑफला. शॉट मिड ऑफ कडे टिपला जातोय झेल आणि ओमकार कोहलीचा समाप्त होतोय या इनिंगचा खेळ. आठ या आकड्यावर पहिला गडी गारत. पहिला गडी बाद झालाय. निशांत 11 दादरपाडा बॅटिंग करत असताना खरं तर शिवान्य 11 गावदेवी शिवकर या संघाच्या विरोधात. शिवण्य या नावानं आज गावदेवी शिवकर संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक यंग स्टार जास्तीत जास्त तुम्हाला शिवकर टीममध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि खास करून पहिला वासुदेव आंग्रेनं मात्र तुम्हाला सर्वांना प्रेरित केलं. या शिवकरकरांना चांगली गोलंदाजी केली. तर नंतर ऋतिक आंग्रे येतोय. त्यानंही माफी असावी ऋतिक ढवले येतोय. त्यांनी तर मात्र पहिल्या बॉलवरच विकेट प्राप्त केलाय. अजून एक विकेट की काय मिस टायमिंग. ओ माय गॉड कॅश इज ड्रॉप. ऋतिकच्या हातातून हा झेल निसटला आणि तिथे मात्र मिळते इथे एक सिंगल. 1 धाव आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 9 धावा. 9 धावा धावफलकावर लागलेत. 9 रन्स स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद झालाय. निशांत अजूनही मैदानाच्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये. निमेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. हो शॉर्ट हँड पुल करण्याचा प्रयत्न. एकंदरीत विचार केला ना तर ऋतिक ढवळेचा बॉल अगदी टर्न होतोय जास्तीत जास्त आणि त्याच कारणानं इथे मात्र निमेशला हे बॉल समजतही नाही आहे. आतापर्यंत निमेश बीट झालाय. प्रॉपर या खेळपट्टीवर सेटही झाला नाही असं म्हणावं लागेल. कारण त्याच्या कामगिरीचा विचार केला तर 3 बॉल तो डॉट खेळलाय आणि एका बॉलमध्ये 1 सिंगल आली आहे. हा इथे मात्र टक्कन आवाज आलाय. समोर दिल्यानंतर निमेशने त्याचा पवित्र उचललाय. वायडिश लॉंग ऑनला ठोकलाय खणखणीत षटकार.
टम खरं तर हे नातं खूप चांगलं जोडलं आहे आणि जुळलं आहे. परमनंट साऊंड सिस्टम तुम्हाला या मैदानाच्या माध्यमातून खूप चांगलं मैदानाची पाहणी विचार केला तर स्वर्गीय आत्माराम शेटकराज संकुल बॉस आपले सर्वांचे लाडके संजयजी पाटील. क्रिकेटची प्रचंड आवड आहे, क्रिकेटला धर्म मानणारी व्यक्ती आहे. फुलटॉस बॉल डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, सिंगल मिळेल तिथे एक सिंगल धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या 16 या गड्यावर. चर्चा होती संजयजी पाटील यांची. खरं तर त्यांच्या वडिलांनी केलेलं समाजकार्य बऱ्याच कालखंडातून आणि त्या वडिलांचं नाव या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खरं तर निरंतर राहावं, त्यांच्या स्मृतीला उजाला देण्यात राहावा, याच कारणानं या मैदानाचं नाव देखील स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील या नावाने हे मैदान तुम्हाला पाहायला मिळते. इथे सिंगल आले आहे, एक धाव, एका धावेनं संघाची धावसंख्या 17. हॅलो, संस्कार स्पोर्ट्सचा ब्रँड सुजय पांडुरंग जितेकर यांच्या वतीने मालिकावीरसाठी ब्रँडेड बॅट आलेले आहे. त्यांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. क्या बात आहे सागर. बघा हळूहळू अनेक पारितोषिके आता यायला सुरुवात झाली आहे. संस्कार स्पोर्ट्स या विभागामध्ये अनेक खेळाडू त्या संस्कार स्पोर्ट्समध्ये बॅट खरेदीसाठी जात असतात. सुजयजी जितेकर हे 7 समुद्रापार हे नाव, हे ब्रँड मात्र आता टेनिस क्रिकेटच्या पटलावर झळकत आहे. ते संस्कार स्पोर्ट्सचे मालक सुजयजी जितेकर यांच्याकडनं बॅट आली आहे. मगाशी आपण बघितलं तर नाईक ऑप्टिककडनं ऑकलेची गॉगल 12-13 हजाराची गॉगल देखील, म्हणजे अनेक पारितोषिकं आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोख रक्कम 10,000 रुपये मालिकावीर, म्हणजेच वासुशेठ भोयर यांच्या स्पर्धेवर आणि त्यांच्यावर असणारं प्रेम आज आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, ओ पार्केट खेळला, फ्लाय स्लिपला, कॅच इज ड्रॉप. झेल पकडणं गरजेचंच होतं असं म्हणावं लागेल. शिवकर टीमच्या समर्थकांनाही असंही वाटलं असेल, कारण हा झेल पकडला असता तर एक मोठा विकेटही प्राप्त झाला असता प्रीतम भोईरच्या माध्यमातून. परंतु निमेश आणि प्रीतम ही जोडी मैदानावर जोपर्यंत खेळपट्टीवर असेल, निशांत 11 दादरपडा संघ मी म्हणेन आतापर्यंत तरी सुरक्षित असेल. धावसंख्या धावफलकावर 18 लागलेत. सेकंड ओव्हर समाप्त झाला, 9 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये वासूच्या 8 आल्या. या ठिकाणी लॉफ्टे स्ट्रोक, हो कॅच हातामध्ये पडली होती परंतु थोडी कठीण होती. इथे मात्र दुसऱ्यांदा बाद होण्याचा चिन्ह, पंचांचं बोट हवेत. संधी मिळाली होती दुसऱ्यांदा आणि त्यानंतर मात्र धावची स्वरूपात बाद होतोय प्रीतम भोईर. गुड फिल्डिंग, गुड थ्रो, गुड किपिंग, गुड एफर्ट, साऱ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. धावसंख्या धावफलकावर असताना 19. येणारे आता 16 बॉलमध्ये निखिल 32 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉलमध्ये 32. संजयजी पाटील बॉस, कोणतीही स्पर्धा असली ना संजयजी पाटील यांना या मैदानावर थांबावंच लागतं, ही त्यांची कसरत आहे. खरं तर मैदानी खरं तर स्पर्धेसाठी देणं आणि त्यानंतर मात्र त्यांनाही इथे या मैदानावर थांबणं, कोणत्याही प्रकारची गरज लागली तर तत्पर सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते. खूप चांगलं मैदान. कॉमेंट्री बॉक्स, VIP डगआउट.
20 या आकड्यावर करायचे आहे टोटल 51चा टार्गेट होता. पहिल्या मॅचमध्ये 56चा टार्गेट, दुसऱ्या मॅचमध्ये 68 धावांचं टार्गेट. आता तिसरी मॅच फ्रेश आपण पाहतोय जिथे 51 धावांचा टार्गेट असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 17 लागल्या. आता तिसरा ओव्हर वासुदेव आंग्रे चांगली गोलंदाजी करून लेग बी फॉर द विकेट. इट्स अ बिग विकेट. टेनिस क्रिकेटला एक मातब्बर खेळाडू ज्याचं नाव आहे निमेश मोहिते, तो मैदानातून होते बाहेर. झटका झटका 420चा जणू काही झटका निशांत 11 दादरपाडा संघाला लागलाय की काय. निमेश मोहितेकडनं मोठ्या केळीची अपेक्षा होती निशांत 11 दादरपाडा संघाला, परंतु तोच निमेश आता मात्र बाद झालाय. संघाची धावसंख्या 20 वर असताना हा तिसरा विकेट. 20 या आकड्यावर शिवान्या गावदेवी शिवकर संघ चांगली खेळी करतोय आतापर्यंत. विचार केला तर 51 धावा या जास्त नाही आहेत मी म्हणेन निशांत 11 दादरपाडा टीमसाठी, परंतु या कमी धावांचं आव्हान असताना आता गोलंदाजी टिचून होते या खेळपट्टीवर. चांगली गोलंदाजी. श्रीनिवास येतोय नवीन बॅट्समन, पंचांकडनं गार्ड घेतोय. वासूच्या या पुढील बॉलला फेस करेल. पांडुरंग शेट केणी सुकापूर आणि रमेशजी केणी साहेबांचे इथे शुभागमन. आणि रमेशजी केणी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक कराटे प्रशिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यांच्या समवेत मी विनंती करतोय राजाराम शेठ कोपर, राजाराम शेठ पाटील यांना विनंती आहे आपण यावं. बॅटची लिडिंग एज तिथे मात्र मिळेल एक वासू. या गोलंदाजाचं जबरदस्त वासुदेव आंग्रे आणि आमच्या आयोजन वासुशेठ भोईर यांचं, आणि त्यामध्ये वासुदेव आंग्रेनं केलेली कमालीची गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग. रमेशजी केणी कराटे प्रशिक्षक आणि पांडुरंगजी केणी सुकापूर यांचं इथे आगमन होतोय. सहर्ष स्वागत सुकापूर गावचे आमचे मान्यवर. आणि राजाराम शेठ पाटील कोपर यांनाही विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. वासुशेठ भोईर यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात. पाहुणे मंडळी तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय वासुशेठ भोईर आणि त्यांच्या सर्व लाडक्या आयोजकांच्या वतीनं. हॅलो, डे नाईट फॉर्मॅट साठी जर कोणाला जनरेटर हवा असेल तर मिहिरा जनरेटरचे सर्वेसर्वार मच्छिंद्र रोटपालकर यांच्याशी आपण संपर्क करू शकता. अतिशय विनामूल्य अशी सेवा आणि दमदार असं जनरेटर आपण पाहतोय. मच्छिंद्र रोटपालकर, कमी भावामध्ये जनरेटर तुम्हाला उपलब्ध होईल. सर्वजण सुखामध्ये भरपूर लोकांच्या बरोबर असतात, पण संजय पाटीलच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये धावून येणारा एकमात्र व्यक्तिमत्व राजाराम पाटील साहेब यांचा करूया सहर्ष सहर्ष स्वागत. धन्यवाद. क्या बात है. आवाज होता पारगावचा बुलंद सागर पाटील. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळेल. स्वैर चेंडूचा इशारा आलाय शैलेजी चव्हाण सरांचा. आणि अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या पाहता पाहता 23 या आकड्यावर चांगली धावसंख्या रोखण्याचं काम केलंय. 23 धावा, येणारे 11 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. 11 बॉल 28 डॉट बॉल. पाहतो आपण जिगर वजीर, बैलाचे मालक शरद शेठ भोईर, सुधीर शेठ नाईक आणि आपण पाहतोय विलास करावकर.
आणि अशोक शेठ ज्या बैलानं अखंड महाराष्ट्राला वेळ लावलाय आणि वाराच्या वेगानं जो बैल पळतो आणि कोलीगावचं नाव साता समुद्राकडे ज्याने नेलंय आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा वंश अंश वाढदिवसानिमित्त आनंद झाला कोली गावाला अंश वंशचा वाढदिवस आलाय आज मात्र जल्लोष पाहायला सर्व वजीर बैलानं खरं तर आज अंशवंश वाढदिवसाच्या निमित्तानं 2 शर्यती देखील जिंकल्या आहेत गुल्लाल उधळलाय ऑन स्क्रीनवर सर्जेराव वजीर या बैलाचे प्रसिद्ध मालक अर्थात जनता इथे शुभागमन होतो आहे हो खणून काढलाय लॉफ्टे स्ट्रोक क्षेत्ररक्षक कोणी नाहीये चौकार मिळेल या तीळ मात्र शंका नाही चेंडू जातो सीमा पार चौकार शरद शेठ भोईर वजीर बैलाच्या मालक खरा तर गुल्लाल बिंजोडचा गुल्लाल उधळणारे पाजे शरद भोईर अशोक नाईक आणि 8 बॉल 24 धावांची आवश्यकता सर्जेराव वजीर बैलाचे मालक आमचे शरद शेठ भोईर सुधीर भाऊ नाईक यांचे इथे आगमन होतोय हाय 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 हो 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 इट्स अ ग्रेट हिट आता धावांची इथे मात्र लय लुटली जाते मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय हा खणखणी षटकार सात बॉल मध्ये आता 18 राहिल्यात आता शिवकर टीमला थोडस हळूहळू घाम फुटायला सुरुवात झाली म्हणायला वावगं ठरणार नाही कारण पहिल्या सुरुवातीला अगदी पकड मजबूत झाली होती ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहताय सर्जेराव वजीर भव्य दिव्य बिनजोड मैदान खरं तर अंजाबच्या बिनजोड मैदान आणि अंश वंश यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज झालेल्या 2 तुफानी बिनजोड या बिनजोड शर्यतीचे मानकरी सर्जेराव आणि वजीर येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आता आपल्याला पाहायला मिळतोय 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता शरदजी भोईर या मॅचचा आनंद घेताना हॅलो 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 स्पर्धेमध्ये थांब हा बॉल इथे मात्र खरं तर ऑप्शनच्या बाहेर फेकला गेलाय मात्र अगदी ओव्हर त्याच्या स्वरूपात दुसरी तिसरी कंप्लीट काय घडतंय इकडून तिकडे फेक का फेकी शिवकर संघाला काय झालंय म्हणायला आता प्रश्न पडलाय व्हाईट बॉल प्लस या 2 धावा हॅलो 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 सात बॉल आता 7 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता मैदानावर 7 बॉल 15 धावांची गरज इथे मात्र सिंगल दुसरीचा प्रयत्न फलंदाज बाद येणारे 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता पेट बनाम चॅलेंजर पारगाव शरद शेठ भोईर तुटे आज उशिरा आले आम्ही विचारत होतो कुठे हा यस बिनजोडची शर्यत होती आणि गुल्लाल उधळला आहे बिनजोडचा गुल्लाल यस अंपायर पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते चला पाणी घेऊन जा सागर पाटील बॉल बॉय बॉय आणि पाणी बॉय प्रत्येक अड्ड्यात गुल्लाल उडवता गुल्लाल भडका आणि बैलगाडी शर्यतींचा नाद आहे कडक आमचे खरं तर शरदजी भोईर आज यांनी 2 शर्यत जिंकल्यात अंश वंश यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्जेराव वजीर
मॅचमध्ये थोडी थोडी आता मजा सुरू झाली आहे. या मागच्या ओव्हरमध्ये धावा खरं तर आपण पाहिल्यात ना थोडे जास्त प्रमाणात आले आणि तिथून मात्र थोडासा मोमेंट शिफ्ट झाला आहे. तो म्हणजेच शिवन्य 11 गावदेवी शिवकर संघाला आता विजयासाठी समोर आहे. निशांत 11 दादरपाडा टीमला जिंकण्याकरता 6 बॉलमध्ये 14 धावा. मागच्या व्हाईट बॉलवर 1+1 अशा एकूण टोटल 3 धावा आल्या ना 2+1. त्या 3 धावा देखील आता कदाचित शिवकर संघाला आठवत असेल की थोडी चूक वेष्टीरक्षकांना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. तिकडे ओव्हरथ्रो झाली. तिकडे त्यानंतर मात्र त्या फिल्डरनं देखील ओव्हरथ्रो केली. अशा फेकाफेकीमध्ये तब्बल 2 धावा आल्या आणि त्यानंतर व्हाईट बॉल. आता 6 बॉल 14 उरल्यात. अन्यथा 6 बॉल 17 राहिल्या असत्या. गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज माऊली पाटील. माऊली पाटील समोर आता बॅट्समन रेडी आहे यश पाटील. पाटील टू पाटील. पाटीलचा वार युद्ध मैदानाच्या आतमध्ये. हो खाली राहतोय बॉल. झपकन आतमध्ये झाला इन स्विंग आणि या माऊली पाटीलचा पहिला बॉल डॉट. आता 5 चेंडू जिंकण्याकरता लक्ष उरलंय ते निशांत 11 दादरपाडा टीम समोर 13-14 धावांचं. हा बॉल वाईड आलाय. स्क्वेअर बॉल अतिरिक्त. आता 13 राहिल्यात. 5 बॉल 13 रन. गोलंदाज माऊली पाटील समोर आता बॅट्समन यश पाटील. नॉन स्ट्राईकला विवेक कासुकर. हो लॉफ्टेड केलंय बॉलला. छक्का. हो माय गॉड. चेंडू जातोय सीमा पार. निर्णायक क्षणाला आलेला हा खणखणीत षटकार. आशिषजी करावकर यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत. बंगरपाडा गावचे आदरणीय रोशन शेठ कटेकर. रोशन शेठ कटेकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. रोशन शेठ कटेकर यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर. फुल्लर लेनचा बॉल षटकारानंतर स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो दुसरीचा प्रयत्न केलाय देखील आणि इथे मात्र पंचांचा इशारा येत नाही. याचा अर्थ फलंदाज पोहोचलाय क्रीज मध्ये. खरं तर नॉन स्ट्राईकला चेंडू फेकला असतात तर फलंदाज बाद होण्याचं चिन्ह होतं. परंतु इथे 2 धावा आल्यात. सुरक्षित राहिला क्षेत्ररक्षक. ज्या पद्धतीने चेंडू फेकत असताना यश पाटीलकडे येणारे 3 चेंडू. आता 5 धावांची आवश्यकता. 3 बॉल 5. मॅच मध्ये आता रोमहर्षकता. मॅच मध्ये रंगतपणा वाढत चालले. अशोकजी नाईक आमचे एक उत्कृष्ट लेफ्ट हँड लिजेंड बॉलर यांचं इथे आगमन झालंय. अशोकजी नाईक आज फुल पार्टी आहे वासुशेठ यांची. हा आज तर काय शेवटच्या क्षणापर्यंत जल्लोष होणार या स्पर्धेमध्ये. 3 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. हो क्या बात है. तू सही तो मैं भी और सही. बारी बारी सबकी बारी. कभी दादरपाडा टीम की तो कभी शिवकर टीम की असं म्हणावं लागेल. कारण या मॅच मध्ये आता रंगतपणा वाढली आहे. 3 बॉल 5 ची गरज होती. आता डॉट बॉल केल्यानंतर 2 चेंडू 5 धावा. 2 बॉल 5. 2 चेंडू 5 धावा. 5 धावा 2 चेंडू. गोलंदाज माऊलीचा हा बॉल फुल्लर लेन वाईड लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आलाय. इथे मात्र मिळेल फक्त 1 स्ट्राईक घेतले विवेक कासुकरनं. कारण 1 बॉल 4 धावा कंपल्सरी काढाव्याच लागतील. त्यामुळं चेंडू सीमा रेषेच्या बाहेरच फेकावा लागेल तरच सामना जिंकेल दादरपाडा टीम. आणि जर चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये थांबला तर सामना जिंकू शकेल हा शिवन्य 11 गावदेवी शिवकार. शिवकार विरुद्ध दादरपाडा. काय बॅटल रंगतोय. 1 बॉल 4 रन्स.
विजयासाठी अगदी सामना चुरशीचा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज माऊली टू विवेक, विवेक टू माऊली. ओ माय गॉड, इट्स अ ग्रेट डिलिव्हरी, ब्लॉक होल बॉल. चॅम्पियन ठरला होता या मैदानावर दादरपाडा टीम. तो पहिल्याच मॅच मधून इथे मात्र या स्पर्धेतून बाहेर जातो आहे. व्हॉट ए डिलिव्हरी, जबरदस्त. माऊली पाटीलनं चेंडू फेकला खोलवर, बॉल. शिवन्या 11 गावदेवी शिवकर संघ हा सामना विजयी होतोय. हार्ड लक निशांत 11 दादरपाडा संघ. आणि अशा परिस्थितीमध्ये सामना जिंकलाय शिवकर संघानं. चला नेक्स्ट मॅच. टॉस जिंकलाय पप्पन 11 पेट टीमनं क्षेत्ररक्षण घेतलंय. सजवा लगेच. तोपर्यंत आपण स्वागत कक्षाकडे वळतोय, जिथे मात्र सन्मान केला जातोय वासुशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. आदरणीय सन्माननीय राजाराम शेठ कोपर, राजाराम शेठ पाटील साहेब खरं तर नेहमीच वासुशेठ यांच्यासाठी मोला